जर तुम्हाला घरच्यांना खुश करायचं असेल ना तर त्यांना एक वेळेस अशी छोल्याची भाजी बनवून खाऊ घाला. तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाही. लगेच गॅसवर कुकर ठेवायचं, त्यामध्ये भिजवलेले छोले टाकायचे, पाणी टाकायचं व हळद, मीठ आणि तेजपत्ता टाकून कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तोपर्यंत कढईमध्ये तेल घ्यायचं, इलायची, दालचिनी आणि लवंग टाकायची. उभा कापलेला कांदा टाकून परतून घ्यायचा. कांदा परतला की टोमॅटो टाकायचे आणि परतून घ्यायचे. हे सर्व छान परतलं की थंड होऊन द्यायचं आणि याला लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि चांगली पेस्ट बनवून घ्यायची. आता एका पॅन मध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झालं की आलं लसूणची पेस्ट, थोडे जिरे आणि मोहरी घालायची आणि परतून घ्यायची. आता आहे ना आपण बनवलेली पेस्ट टाकायची व मिक्स करून घ्यायची. थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला, छोले मसाला व धना पावडर टाकायची आणि मसाले मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची, शिजवलेले छोले टाकायचे आणि मिक्स करायचे. थोडंसं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, कसुरी मेथी टाकायची आणि झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी शिजवून द्यायची. 5 मिनिटांनी झाकण काढायचं, थोडी कोथिंबीर टाकायची आणि मस्त छोल्याची भाजी खाऊन घ्यायची.